रुई येथे जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू, दोघे जखमी, 18 संशयितांविरोधात गुन्हा दाखल, गावात तणावपूर्ण वातावरण। हातकणंगले तालुक्यातील रुई येथे गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घोड्याच्या शर्यतीवरून दोन समाजातील युवकांमध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी शुक्रवारी रात्री बोलावलेल्या बैठकीत पुन्हा वाद होऊन झालेल्या मारहाणीत सचिन बाबासो कांबळे वय वर्ष 34 राहणार आंबेडकर नगर रुई याचा मृत्यू झाला। या मारहाणीत आणखी दोघे जखमी झाले आहेत। या प्रकरणी उपसरपंचासह 18 संशयितांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। संशयितांना अटक करण्याची मागणी करून सचिन कांबळेचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने सीपीआर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। दरम्यान पोलिसांच्या आश्वासनानंतर मृतदेह स्वीकारण्यात आला। रुई येथे सप्टेंबर 2023 मध्ये घोड्याच्या शर्यती पार पडल्या होत्या। त्यावेळी दोन्ही समाजाच्या युवकांमध्ये हाणामारी झाली होती। यावेळी कार्तिक कोठावळे हा युवक गंभीर जखमी झाला होता। तो 6 महिने कोम्यामध्ये होता। या प्रकरणी 11 युवकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। पूर्वीचा हा वाद मिटवण्यासाठी शुक्रवारी रात्री 10 वाजता अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळ बैठक बोलावली होती। या बैठकीमध्ये वाद सुरू झाला आणि हाणामारीला सुरुवात झाली। यात सचिन कांबळे, संदीप कांबळे वय वर्ष 34 आणि विजय जिरगे सर्व राहणार आंबेडकर नगर हे तिघेही गंभीर जखमी झाले। जखमी युवक रक्तबंबाळ स्थितीत पोलीस ठाण्यात गेले, मात्र पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नाही। जखमी युवक उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल झाले। गंभीर जखमी सचिन कांबळे याच्यावर उपचार चालू असतानाच शनिवारी पहाटे त्याचा मृत्यू झाला। या प्रकरणी शनिवारी पोलीस ठाण्यात रुईच्या उपसरपंचासह नंदकुमार साठे, अनिल साठे, जितेंद्र यादव, अशोक आदमाने, जयदीप साठे, रोहित साठे, तुषार साठे, आदर्श साठे, अतुल साठे, नोहा साठे, प्रेम साठे, दिलीप साठे, राज आनंदा साठे, रितेश साठे, सचिन शिंदे, सौरभ भिंगारे आणि राजमोहन साठे या 18 संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। केके न्यूज साठी प्रतिनिधी कुणाल कांबळे। अतूट नात्याचा स्नेह गोडवा गोकुळच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडासोबत वाढवा।